मित्रांनो, भारताच्या नकाशात एक राज्य जिकडे आहे समुद्र, वाळवंट आणि सीमा, हे सगळं एकत्र येतं ते म्हणजे गुजरात. जवळपास 1600 किलोमीटर किनारपट्टी आणि त्याचसोबत पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेलं हे टोक. इथे काही रस्ते असे आहेत जिथे पुढे फक्त शांतता असते आणि काही ठिकाणी नेटवर्कही साथ सोडतं. पण मला खरं सांगू तर हे फक्त बघायचं नव्हतं. मला ॲक्च्युली जाणून घ्यायचं होतं की ते पांढऱ्या रणात ॲक्च्युली काय आहे, त्या अनंत दिसणाऱ्या रस्त्यावर काय आहे. कारण काही गोष्टी दुरून समजत नाही किंवा टी व्हीमध्ये बघून समजत नाहीत. त्यासाठी तुम्हाला जवळ जावं लागतं, खूप जवळ. जरा जास्तच आहे असं वाटतंय, हो की नाही? पण भर उन्हामध्ये पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. ते आहे ना गाणं आपलं निसर्ग राजाचं. आभाळ तर अजून आलं नाही, पण आम्ही निघाले भर उन्हामध्ये. कुठे निघालो तर थंबनेलवरून मला कळलंच असेल, गुजरात राईडला. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर वाजले आहेत सकाळचे 9:30. अचानक मला काल रात्री 2 वाजता काम आल्यामुळे, रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी जो निघायचा प्लॅन होता तो कॅन्सल करू. आज डिसाईड केलं आम्ही की आज मुंबई टू अहमदाबाद राईड करूया. तिकडे माझी मावशी आणि माझे काका राहतात, त्यांच्या घरी आपण आज राहू. मग तिकडून मग नेक्स्ट डेला आपण पुढची राईड चालू करू. चला मग आज मुंबई टू गुजरात राईड आपण चेक करूया. रोडची कंडिशन्स कशी आहे बघूया. मुंबई दिल्ली हायवे जो आहे आपला मेन अहमदाबाद पर्यंत किती चांगला आहे ते पण आपण चेक करू. चला मग. चलो भाई, झाली आहे सगळी तयारी. हेल्मेट घातला आहे. वाजले किती आता 9:40. ग्लोव्ज घेतले. बाईक झाली आपली कोल्ड स्टार्ट मध्ये झाली. रन गरम केली, चेन लूप केलं मी. चला मग आता निघूया. चला गणपती बाप्पा मोरया. चला झालेलं आहे सगळं, आता तयारी वगैरे निघालेलो आहोत. आता टायमावर नाही, खूप उशिरा, पण फायनली राईड सुरू झालेली आहे. आणि राईडची जी सुरू होण्याची एक्साइटमेंट असते, एक नंबर. क्या मजा येते बाबा. मतलब सांगायला गेलं तर ते स्कूलमधून बंक मारतो ना आपण कशी आणि मजा करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉलेजमध्ये आपण लेक्चर बसलो ना आणि गेलो, मस्त एक नंबर जे फिलिंग असते ना, सही सेम फिलिंग. हां, मी बोललो होतो एक गोष्ट सांगायची राहिली. नवीन प्रोस्पेक्टचे विंडशील्ड एक्सटेंडर मी लावलेला आहे फायनली. कारण लास्ट राईडमध्ये जो विंड ब्लो येतो आणि मे बी व्हॉइस डिस्टॉर्शन जे होतं त्याच्यामुळे अजून टेस्ट नाही केलं आहे. कालच रात्रीच मी जेवून आलो, रात्री लेट मी लावलेला आहे. आज टेस्ट करूया आणि नंतर चेक करू की कसा आवाज येतोय. मोस्ट प्रॉब्ली ह्याच्याने भरपूर फरक पडेल असं वाटतंय मला. थोडंसं व्हायब्रेशन दिसतंय मला, पण ठीक आहे. मला जरा यूज टू व्हायला जरा मी आता फटाफट पोहोचूया फटाफट अहमदाबादला. ॲक्च्युली अहमदाबादला नाही, मणीनगरला आहे. मी आता गीतला फोन करू थोड्या वेळाने. पहिले जरा ऑन द वे जरा ट्रॅफिक क्लिअर करूया फटाफट. घोडबंदरचं ट्रॅफिक म्हणजे ठाण्याचं ट्रॅफिक, बापरे. आणि सकाळचं ट्रॅफिक आय होप जास्त ट्रॅफिक नसेल. म्हणतात ना कंटाळा, चला बाईक घ्या, काय करा, निघा. असं सिच्युएशन मध्ये निघालेलो आहे. वाराच्या मधल्या दिवसांमध्ये, म्हणजे आज बुधवार आहे, मोस्ट प्रॉब्ली पण माझे अपलोड शनिवार किंवा रविवारीच असतात. कारण की ॲज यू नो ड्रायव्हर शिकत आहे तसं मी एडिटिंग शिकत आहे. तर फटफट म्हणजे होतात ना, तसं एडिटिंग आपल्याला जमत नाही, तर थोडंसं वेळ लागेल झाला. सो प्लीज थोडंसं बेअर करा. हा, गरमी थोडीशी आहे. मी सगळे इव्हेंट उघडले आहेत, ह्याचे जॅकेटचे सगळे इव्हेंट उघडलेले आहेत मी. तर मित्रांनो, पेट्रोल भरलेलं आहे मी. किती किलोमीटर चालते बघूया टँक फुल केल्यानंतर जाऊपर्यंत. हा समोर दिसतोय, हा पूर्ण हा आहे नवीन मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे, जो आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. भरपूर काम चालू आहे मस्तपैकी. वसईचं ट्रॅफिक ऑलमोस्ट आम्ही क्लिअर केलेलं आहे. आता म्हणजे मीच एकटा आहे. चालू आहे विरारच्या दिशेने, विरार आणि पालघर साईडला. आता सुसाट आहे रस्ता पण एकदम छान आहे, क्लिअर रस्ता आहे, काय प्रॉब्लेम नाहीये कुठे. आतापर्यंत 30 किलोमीटर कम्प्लीट झालेले आहेत माझे. विंडशील्ड एक्सटेंडरचा अपडेट देऊ इच्छितो की विंड ब्लास्ट जो होता पहिले, म्हणजे 90-100 वर यायचा, तो बऱ्यापैकी कमी झालाय. आता मी मीडियम वर ठेवला आहे. मी अजून वरती याला करू शकतो. नेहमी आता मी माईक टेस्टिंग करेन, कसा आवाज येतो जरा चेक करूया नंतर. म्हणजे डिस्टॉर्शन जास्त येत आहे का 90 वर किंवा 100 वर कसा येतोय. होपफुली मला डिस्टॉर्शन कमी येईल. पण असं मला विजन मध्ये असं का वाटत नाही. मी हे आहे या साईडला, मग डोळे आहेत या साईड, या लेवल काय टेन्शन नाही आहे. थोडंसं डिस्टॉर्शन असं वाटतं काहीतरी नवीन इकडे. ठीक आहे, पण यूज टू होईल म्हणून जरा मी आरामात चालतोय.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचे 100 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आणि जस्ट आता मी गुजरात बॉर्डर क्रॉस केली आहे. 11:30 वाजले आता. मोस्टली 1.5 तासामध्ये 100 किलोमीटर इज ओके. ते थांबलो नाही, मला जरा थांबून जरा मला ब्रेक घ्यायचं आहे, पाणी वगैरे प्यायचं होतं. थोडासा पुढे जाऊया, तरी सावली बघून थोडासा ब्रेक घेईन, फोन करेन, किती जरा चेक करेन मॅप मध्ये किती अहमदाबादला किती वेळ लागतोय. तशा हिशोबाने मी एक कॉल घेईन काय करायचंय, काकांकडे थांबायचं की पुढे जायचं. पण 90% मी काकांकडे थांबणार आहे, मावशीकडे थांबणार आहे. मी गुजरातला मी मावशीकडे राहतोय, म्हणजे गीतचं घर, गीत म्हणजे हा गीत. हॅलो. तो आपल्याबरोबर इक्वली व्हॅलीला आलेला. रस्त्याची कामं मिनिमल चालू आहेत. फॉर एक्झाम्पल आता इकडे ब्रिजचं काम चाललंय, पण हा सिमेंटचा रोड आहे, म्हणजे काय खडबडीत काय नाही, स्मूथ रोड आहे. राईट साईडला एक मी जागा बघितली, तेव्हा मी मे बी शूट करायला विसरलो, जेव्हा ब्रिजचं काही एकाचं काम चालू होतं, पण लांब लचक ट्रॅफिक लागली आणि खूप जण अशी रॉंग वेने होतं, पण खूप मिनिमल काम आहे. आता ह्या एरियाचं नाव माहित नाही, गुजरात वापी साईडला कुठेतरी असेल, आय डोंट नो, बट रोडचा सुसाट रोड आहे, सुसाट. सुरत इकडून 136, सिल्वासात 16 किलोमीटर. गुजरात स्टेट चेकपोस्ट आहे बघा, कसंही चाललंय. हा ट्रक बघा कसं चाललंय, व्हेरी गुड, बिंदास. काय फरक पडत आहे तुम्हाला, आहे ना. बाईकवाला पण मस्त गेला डिवायडर वरून. अपडेट देऊ इच्छितो की आतापर्यंत 232 किलोमीटर झालेले आहेत. सुरत आता फक्त 20 किलोमीटर बाकी आहे पुढे यायचं. वाजले आहेत अराउंड 1:30 वाजले असं वाटतं मला. थांबूया जरा, आता एक फर्स्ट ब्रेक घेऊया. तोंड चुकत चाललं आहे, गरमी थोडीशी आहे, आता गरमी थोडीशी फील होत चाललेली आहे. 1:30 वाजले तर कसे चालवत आहेत गाडी, तू कुठे चाललाय, तू कुठे चाललाय, आणि तू मागून काय यार हो क्या रहा है. अशी ट्रॅक्टर चालव, म्हणजे ट्रक डिवायडर चालतोय, गाडी सेकंड म्हणून उलटा येतोय तो. हा बोले का बाबा. हिरव्या रिक्षा दिसायला चालू झालेल्या आहेत आणि सुरत मध्ये आल्या रोडचं काम चालू झालेलं दिसत आहे. ब्रिजेस बनत आहेत, थोडंसं ट्रॅफिक वाढलेलं आहे. लोकल पब्लिक रिक्षाज आणि लोकल 2 व्हीलर जास्त दिसायला चालू झाले आहेत, पण हरकत नाही, स्पीड थोडीशी कमी होऊन अशी बायपास रोड बनवत आहेत की नाही माहित नाही, पण स्पीड थोडीशी कमी झालेली आहे. तर चला जाऊया हळूहळू पुढे. कुठे झाड दिसते मला जिकडे मी जरा थांबू शकतो, आराम करू शकतो किंवा चहा पिऊ शकतो कुठे हॉटेलमध्ये. बघूया चला मग पुढे. हे सेकंड किंवा हा थर्ड ब्रिज आहे इकडे. तर मला दिसतंय की काम चाललेलं आहे, जोरात काय वाटत नाही, पण मला कोण काम करताना दिसत नाहीये. माती पडली आहे, ब्रिजेसचे कॉलम्स बनवून रेडी आहेत, पण पुढचं काम काय कधी करणार काय माहिती. चलो कोई बात नहीं, चलते हैं थोड़ा आगे. चला सिटीला बायपास करूया लवकरात लवकर आणि भेटू पुढे. गर्मी के मौसम में आप अगर गर्मी नहीं हो तो क्या होगा फिर, ठीक है. क्या बोलते हैं ना, लहरों के साथ तो कोई भी तैर सकता है, ठीक है. असली इंसान वो है जो लहरों को चीर कर आगे बढ़े. तो लहरों को चीरना मतलब उनको चीरना आगे बढ़ना है. चलो फिर. हा गुलाम माझा फेवरेट मूवी आहे बाबा. हा जरा ब्रेक घेतो, 1 मिनिट. जरा मस्त सावली भेटली आहे, पाणी पिऊया जरा. पाणी नाही, गेटरेट. हा आपला अहमदाबादचा घरचा लोकेशन पाठव ना. गीतला फोन केलेला, लोकेशन पाठवतो. बघूया आता इकडून किती एक्झॅक्ट किलोमीटर आहे. तोपर्यंत जरा ड्रिंक्स पितो, जरा टाइमपास करूया, जरा 5-10 मिनिटं रेस्ट करूया, कारण की बॉडीला रेस्टची पण गरज आहे. गीतचं घर इकडून 3 तासच आहे, त्याला 1:30 वाजले. चला मग डिसाइड करू, बोलतो जरा फोनवर बोलतो जरा. काय बोल रहे हो? सिंगर ने भी लिया हुआ था ऐसा गाड़ी में. सिंगर, हाँ. आपका नाम? मेरा नाम परमजीत. परमजीत, ओके. अच्छा लगा मिल गया आपके. अभी जाएंगे अहमदाबाद, अहमदाबाद से फिर रण ऑफ कच्छ. पंजाब का है. पंजाब के हो, अच्छा. आपका बातों से पता चल जाता है. करना यार. कोई नहीं, चलो अच्छा मिला मिलके आपसे. परमजीत जी. आता कुठून आले तुम्ही? आता ठाण्यावरून. आता मी चाललोय अहमदाबादला. हा, तुमचं नाव? माझं नाव गौरव. हाय, नाईस टू मीट यू. तेच बोलत होतो की रण ऑफ कच्छ चाललोय मी आता. त्यांना भेटून मग पुढे, आणि पुढे तेच अहमदाबादला भेटणार आहेत सगळे मला. गाडीवर बसल्या एक्सप्रेस हायवे चढला. हा चांगला माझा चॅनल आहे, नवीनच आहे पण ठीक आहे. बघा, मे बी तुम्हाला व्हिडिओ आवडतील. आता तुम्हाला सबस्क्राईब करून देतो. आता 18 लागतं गाड्या. ओके. प्लीज सपोर्ट करा. UK07 रायडर आहे ना. हा तो पण आला होता. UK07. हा आता बघून चालू. हो.
ठीक आहे चलो भेटू चला. हा मग मित्रांनो कसं चाललंय मौत चल रही की नाही चल रही मौत चलते त्यांचे दीप भाई का आपण मौत बडा फॅन आहे भाई. त्यांचे सगळे व्हिडिओ पण त्यांच्या इन्स्पिरेशन म्हणून मी माझे रायडिंग चालू केली आहे सांगतो तुम्हाला. दीप रंजन संचन, निखिल मुंबईकर, वंडर सेन हे सगळे माझे रेग्युलर काय म्हणतात मोटिवेशन आहेत माझे. चला मग मित्रांनो काय मजा येते की नाही आतापर्यंत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट द्या आम्हाला जरा. तुम्हाला चांगले चांगले व्ह्यूज दाखवतो याच्यानंतर. आता पुढे गेल्यानंतर हळू मी तुम्हाला सांगायचं होतं की एक मिनिट बापरे हा बघा फुल रावडी फुल. हां तर सांगायचं होतं तुम्हाला की असे म्हणजे जेव्हा पण कुठे पण थांबतो ना आम्हाला कोण ना कोणतरी विचारतोच म्हणजे हे बघून कुठे चालले काय झाले हो हेवी बाईक आहे का कितना भागते अब भगाते रहेंगे फुल मस्त. मला नाही आम्ही हम लोग इतना भगाता नाही. वी आर रायडर्स वी ड्राईव्ह सेफ. म्हणजे 80-100ची जी क्रुझिंग स्पीड आहे तीच आम्ही चालवतो, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जास्त करत नाही. ठीक आहे आम्ही मजेसाठी करतो. रेसिंग इज डिफरंट. हो रेसिंग मला रेस ट्रॅक पे करो हे दिस इज नॉट द हां हे रेसिंग करण्याची ही जागा नाही आहे तुमची. ठीक आहे जास्तीत जास्त 110-120 बस त्याच्यावरती नाही. ड्राईव्ह सेफ. हां मोस्टली पब्लिक आपली रायडिंग गिअर बघून फिदा होतात. तर म्हणून लायनॉक्सची मी जॅकेट घातलं आहे आणि 16चं मी पॅन्ट घातली आहे. क्वाड्रा फॅब्रिक जे कधी फाटत नाही. किती तुमचं घासून तुम्ही गेला ना 100 मीटर तरी टचूड असं झालं नाही पाहिजे पण गेला तरी फॅब्रिक फाटणार नाही. जॅकेट घेताना फॅब्रिक प्रोटेक्शन लेवल सगळं बघून घ्या तुम्ही कसे घेत आहेत. मग चला आता सुरत क्रॉस करून फटफट अहमदाबाद जामनगरवरून ट्राय करूया जामनगरला थांबायचा. कारण की अहमदाबाद तर आता 5 वाजता येईल. मग त्यानंतर पुढे जाऊन आपण जर थांबलो तर बरं पडेल. चलो अभी देखते हैं क्या होता है. 12 घंटा है यहाँ से व्हाइट डेझर्ट इज पॅरास. हा कुठे आलो नर्मदा ब्रिज टोल प्लाझाला आलेलो आहे. आता चाललो हळूहळू पुढे. माझा अँड्रॉइड ऑटोचा जो मॅप आहे तो वेगळाच बिहेव करतोय काय माहित त्याला काय झालंय. कुठेही मला लेफ्ट मारायला सांगतोय कुठेही मला जायला सांगतोय. चलो अभी नर्मदा एक्सप्रेस वे पे पोहोचने वाले हैं बट के पहले थोडा थांबूया. हा ब्रिज जरा बरा वाटतोय. चला खाली केळीची बाग आहे पूर्ण लांब जसं केळीची बाग आहे. मजा येते भाई. सुसाट रोड फुल स्पीड एक नंबर. आय होप तुम्हाला पण मजा येत असेल. जर आली तर या व्हिडिओला जेवढा होऊ शकेल तेवढा प्लीज शेअर करा आणि सपोर्ट करा प्लीज. कारण की खरं सांगू खरंच खूप मेहनत लागते व्हिडिओज बनवायला, एडिट करायला आणि पोस्ट करायला. खरंच वडोदरामध्येच आहे अजून. आता सिटीमध्ये मेन आलेलो आहोत आणि ब्रिजचं काम इकडेही चालू आहे. मित्रांनो बघायला गेलं तर ब्रिजेस डेव्हलपमेंट छानपैकी चालू आहे पण क्वचित. कारण की इट इज अ नॅशनल हायवे म्हणजे सुंदर हायवे असा आहे. ते देऊ इच्छितो की 370 किलोमीटर कम्प्लीट झालेला आहेत आणि 3:45 वाजले आहेत. 3:45 अशा प्रकारे झालेले आहेत. आता इकडे टायमिंग मी आता नंतर सेट करतो आणि गाडी रिझर्वला लागलेली आहे. चला मग आता पेट्रोल पंप नियरेस्ट पेट्रोल पंप जाऊन पेट्रोल भरूया. म्हणजे 370 किलोमीटर मला 1300 किलोमीटर मध्ये 370 किलोमीटर चालते गाडी. हा बाजूला एक्सप्रेस वे मी चुकून चढलो असं. आता थोडंसं वाचलं मी आता लगेच टर्न मारला कारण की हा एक्सप्रेस वरून आपण नाही जाऊ शकत. हा मग चला आता चाललो आहोत. अजून वडोदरा एक्सप्रेस वे जस्ट क्रॉस झाला आहे अहमदाबादसाठी आणि आता रोड जो आहे त्यालाच आपण पकडून चाललेलो आहोत. तर मित्रांनो पेट्रोल बरोबर भरून झालंय आमचं. गरमी खूप जास्त आहे पण ठीक आहे. जरा थकायला होतं गरमी जास्त असेल तर. हे बॉडी जरा एक्झॉस्ट होते. थोडा ब्रेक घेतला 5 मिनिट थांबलो मी आणि थोडं वेट करतो आणि मग निघतो. कारण की गोप्रोची बॅटरी डाऊन आहे, माईकची बॅटरी डाऊन आहे. थोडं 5-10 मिनिटं जरा थांबून मग यांना चार्ज करतो
रेस्ट करतो मग निघतो. चला बॅटरी डाऊन, बॅटरी चार्ज केली आहे. दोघांची चार्ज आहे. माईकची 6 वाजले आता. ड्रोन शॉट चांगला घेतलेला. रिकॉर्डिंग बटन विसरलो भाई, क्या जली रहेगी सोचो. ठीक आहे, बट शाम सुहानी है, मस्तानी है आणि रोड पण खूप सुंदर आहे. वडोदरा अहमदाबाद हायवे वरून आम्ही लेफ्ट मारला. आता मॅपमध्ये बघा तुम्ही, आणि तिकडून स्ट्रेट रोड आहे. तर थोडंसं थांबून मग नाश्ता केला. नाश्ता म्हणजे काय, फक्त ड्रायफ्रुट्स वगैरे होते ते खाल्ले, कारण की आता बाहेरचं अवॉइड करायचं खायचं म्हणून. पाण्याची बॉटल घ्यायची आहे, पाण्याची बॉटल घेऊया आणि निघूया. रोड एवढे सुसाट आहेत, मी मस्त स्मूथली क्रूज करतोय, एकदम स्मूथली. कारण की आता हवा एवढी आहे मे बी तुम्हाला आवाज थोडासा डिस्टर्बन्स येईल, बट हवेवर रोड सुंदर रोड. डेस्टिनेशन बद्दल अजून 8 तास दिसत आहे, पण मी मोस्टली राणपकच पर्यंत जाणार नाहीये, कारण की अहमदाबादला तर मी प्लॅन केलेला. हवेवर मी प्लॅन आता अहमदाबादला जाणार नाहीये, बट मी चाललोय डायरेक्टली राणपकच्या दिशेने. तर ऑन द वे आता झालं थोडंसं चालू, आणि जेवढं होऊ शकेल तेवढं खेचून मग थोडंसं रेस्ट करूया मग, कारण की अंधार होता ऑलमोस्ट होत चालला आहे. सूर्य आता मावळ्याच्या दिशेने चाललेला आहे खाली. अनफॉर्च्युनेटली इकडचं वातावरण म्हणून ढगाळ आहे, पुन्हा ढगाळ आहे तिकडे, तर काय करू नाही शकत त्यासाठी. पण मस्त रोड आहे, सुंदर रोड आहे एकदम. बघायचं रोड एकदम मस्त. मगाशी मी डोन रोड बाजूला एक कंपनीवाला येऊन विचारत होतो मी डोन का उडवतो. मी बगोदरा या दिशेने चाललो आहे. तारापूर बगोदरा. तारापूर जस्ट मगाशी होतं ते काही तारापूर होतं, आता हे तारापूर मध्येच आहे. हा, बगोदरा इकडून 14 किलोमीटर बाकी आहे फक्त. मित्रांनो, इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे, रोड वगैरे तुम्हाला आवडला आहे, प्लीज तुम्हाला जर मजा येत असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो खरंच आयुष्यात कोणतरी येऊन गेला बापरे, उडाला असता. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त जगता आलं पाहिजे आणि आमच्यावर असं फिरता आलं पाहिजे. वडोदरावरून लेफ्ट मारला आहे, सरळ जाणार तर राजकोटसाठी. आता राजकोट मध्ये कुठे घेऊन चाललाय भाई, कहा ले जा रहा है हमें? आता आम्ही जाणार राणपकच रे, पोहोचू इव्हेंच्युअली आपण पोहोचू, टेन्शन नाहीये. वाव यार, सनसेट किती ब्युटिफुल दिसतोय. आता फ्री रोड, हा बरोबर सनसेट. डोक्यावरचं तरी जरा फार होतं ना टेन्शन, थोडं आता हळूहळू हलकं होत चाललंय खरं, हलकं. वाजले आहेत 6:30, संध्याकाळी 6:30 वाजले. ऑलमोस्ट आता सूर्यास्त होणार आहे, मस्त संध्याकाळ होईल. आणि आतापर्यंत मी 550 किलोमीटर कम्प्लीट केलेलं आहे. थोडंसं म्हणजे शोल्डर दुखायला लागले आहेत, बट मेन हायवेवरून आता लेफ्ट मारला आहे, अजून एक लेफ्ट वर्ड्स. आता नॉर्थ चाललोय मी, मगाशी आता वेस्ट पूर्ण पश्चिमेच्या दिशेने चाललेलो, गुजरातहून सरळून असा राईट मारत होतो. आणि आता वरती आता भुजच्या दिशेने चाललोय वरती हळूहळू. परत असं वळणार, ते वळण म्हणा पुढे चढ असते. आता हा लोकल रस्त्याने कुठे घेऊन चाललाय माहित नाही. रात्रीच्या वेळेला अंधार व्हायच्या वेळेला लोकल रस्ता बाहेर झालेला पाहिजे. वाव, नाईस सनसेट. सगळी कॉटनची शेती लावले. हो गॉड यार मित्रांनो, व्ह्यू काय भारी, काय सुंदर व्ह्यू. आयुष्य खूप सुंदर असा व्ह्यू फक्त बघता आला पाहिजे मित्रांनो. अप्रतिम व्ह्यू, अप्रतिम, एक नंबर. उद्या असा सनसेट दिसून दे मला, एक नंबर. मित्रांनो, सुंदरनगर हे सिटी आता मध्ये ही गुगल मॅप्स मला घेऊन चालली आहे. आणि बकरे, गाई, बैल, म्हैस आणि असे कुठूनही येतात मध्ये बापरे, कुठूनही कोण पण येत आहे. गुगल मॅप्स कधी सुधारणार काय माहिती. ठीक आहे, आता इकडून राईट मारून मे बी एक नदीला लागूनच रोड चाललाय, बघू कसं आहे तिकडे. चला आता हॉटेल रूम शोधूया. अंधार झालेला आहे, 7 तास बोलतायत, पण आय डोंट थिंक 7 तास असतील. पण सुंदरनगर अहमदाबाद आलेलो आहे. सुरेंद्रनगर बस स्टेशन. लोक बघतायत यायला, कोण आहे बाय, कोण धुरंधर जा रहा है. तर मित्रांनो चला, आता सिटी बायपास झालेलं दिसतंय मला. आता अजून 29 किलोमीटर सरळ दाखवत आहे. होपफुली हॉटेल भेटायला पाहिजे. तर तरी पण आपण जाऊया पुढे. अजूनही वेळ आहे, 6:30 वाजले
आहेत, जास्तही लेट झालेलं नाहीये. चला जरा हळूहळू जरा पुढे जाऊया. 600 किलोमीटर कम्प्लीट आजचा काउंट आहे. 600 किलोमीटर. सिटी आली त्यामुळे जर अजून हे नव्हतं, अदरवाईज कव्हर केलं असते. 750 किलोमीटर अजून आरामात झाले असते, पण आता अंधार झालेला आहे आणि मग अशी सिटी होती म्हणून खेचू नाही शकलो. रेल्वे ट्रॅक आलेला आहे. चला 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 चला, क्रॉसिंग आहे. चला चला चला. लोक अंधार पूर्ण झाला आहे, रोड पण अंधार आहे पूर्ण. नो स्ट्रीट लाईट्स नथिंग, आणि वस्ती पण भरपूर कमी झालेली आहे. ते सुंदरनगर मध्येच बघितलं पाहिजे असं वाटतं. सुरेंद्रनगर, आय मीन सुंदरनगर नाही, सुरेंद्रनगर. नावं चुकीची घेण्याची पहिल्यापासून खराब सवय आहे मला. मित्रांनो, साधारण 750 किलोमीटर झाले होते आणि आता शरीराने साथ सोडायला सुरुवात केली होती. कधी कधी जिद्द असली तरी पण थांबणं हे गरजेचं असतंच, कारण पुढचा रस्ता जर जिंकायचा असेल तर आज स्वतःला सांभाळणं हे महत्वाचं असतं. म्हणूनच मी इकडे थांबायचं ठरवलं. हा फायनली आता माझं किती झालंय, अराउंड 720 किलोमीटर पकडा, 725 किलोमीटर चालवले आहे. फायनली मला रूम इकडे भेटलाय, लॉर्ड्स रॉयल रूम. जागेचं नाव आहे ढोगर दारा काहीतरी असं म्हणतात. तर वेट करतो इकडे, आजचा दिवस इकडेच थांबूया. फायनली आता आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश होऊन आता जेवून घेतो आणि आज झोपतो. आजचा दिवस इकडेच थांबूया. खूप मजा आली राईड करायसाठी आणि हॉटेल पण जरा ठीकठाक आहे, नॉट बॅड. प्राइसिंग हॉटेलची बघायला गेलं की अराउंड 2 ते 2,500 आहे, पण छान आहे हॉटेल. हाईटवर आहे. इकडून पूर्ण सकाळी, आता मी सकाळ दिसेल की नाही माहीत नाही, म्हणजे मला सकाळी लवकर उठत आहे, पण इकडून पूर्ण सिटी व्ह्यू आहे. तर भेटूया मग सकाळी, जेवतो आणि मस्त आराम करतो. तुम्ही पण आराम करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. चला, थँक्यू.